या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। संक्रांतीचा मुख्य पदार्थ म्हणजे तिळगुळाचे लाडू। आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत। घरच्या घरी अगदी मोजून 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। चला बघूया। तिळाचे लाडू बनवण्यासाठी मोजून 4 पदार्थ लागतात। 2 वाट्या चिरलेला गूळ, 1 वाटी शेंगदाणा, पाव किलो तीळ अनपॉलिश आणि 3 ते 4 चमचे साजूक तूप। आता आपण गॅसवर पॅन ठेवायचा किंवा कढई ठेवायची जाड बुडाची। त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, ते आता भाजून घेऊया। हे एवढेच भाजून घ्यायचे, जास्त काळपट नाही भाजायचे त्याला। आता आपण ते एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया। तवा खूप तापलेला आहे, त्याच्यातच आपण आता तीळ भाजून घ्यायचे। तीळ सुद्धा काळे नाही होऊन द्यायचे, पटापट हलवायला लागतात तीळ। शक्यतो अनपॉलिश तीळ वापरा, कारण अनपॉलिश तीळ हे चांगले असतात पॉलिशपेक्षा। तीळ भाजले की उडायला सुरुवात होते, बघू शकता तुम्ही तीळ उडायला लागले। आता आपण लगेच ते एका साईडला काढून घ्यायचे, हलकेसे भाजून। गॅस बारीक ठेवायचा तीळ भाजताना। शेंगदाणे आणि तीळ दोन्ही गार झाले की वाटून घ्यायचे मिक्सरला, जाडे भरडे असे, जास्त बारीक नाही करायचं। आणि दोन्ही वेगवेगळे वाटून घ्यायचे। आता हे आपण वाटून घेतलंय। आता आपण हे मिक्स करूया ताटामध्ये एका। दुसऱ्या बाजूला आपण कढई आता ठेवणार आहोत गॅसवर। कढई थोडीशी तापली की मग त्याच्यात आपण तूप टाकणार आहोत। तूप मेल्ट झालं की मग आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत। गुळाच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि त्याला असं प्लेन होईपर्यंत त्याला असं व्यवस्थित क्रश करत राहायचं तुपामध्ये। जास्त कडक नाही होऊन द्यायचं, अगदी त्याचा पाक नाही करायचा आपल्याला। त्याच्यामुळे गूळ फक्त मेल्ट झाला व्यवस्थित की मग लगेच गॅस बंद करायचा आणि आपलं शेंगदाणे आणि तिळाचं मिक्सचर जे आहे ते इमिजिएटली त्याच्यात आपण टाकून घेऊया। गॅस बंद करून आपण हे मिश्रण पटकन त्याच्यात टाकलेलं आहे। आता हे पटापट हलवून घ्यायचं, गरम असतानाच हलवायचं व्यवस्थित आणि लम्प्स नाही होऊन द्यायचे। अर्धा चमचा वेलची पूड पण टाकणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता। तुम्ही बघू शकता मिक्सचर थोडंसं असं ह्या टेक्स्चरचं झालं ना की मग गरमागरम असतानाच लाडू वळून घ्यायचे असतात। त्याच्यामुळे फटाफट आपण ते मिक्सचर मिक्स करतोय सगळं आणि गरमागरम असतानाच आपण लाडू बांधून घ्यायचे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता, गरज असेल तर हाताला तूप लावा, छानसे असे लाडू वळले जातात, बघू शकता तुम्ही। लहान मुलांना जर का लाडू आवडत नसतील तर तुम्ही ह्याच्या वड्या सुद्धा थापू शकता। इमिजिएटली ताटावर ठेवायचं आणि आपल्या नेहमीच्या वड्यांसारखं कट करून घ्यायचं। एवढ्याशा साहित्यामध्ये जवळपास 20 लाडू होतात तयार आणि चवीलाही खूप छान लागतात। जास्त कडक होत नाहीत, आपण पाक चांगला केलेला असल्यामुळे खुसखुशीत असे होतात। खुसखुशीतपणा तुम्ही बघू शकता, लाडू असा पटकन मोडला जातो। अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।